भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 2 जुलै 2025 बुधवार। रेबेकाची गांधे। रेबेका आपल्या कांद्यावर हागर घेऊन बागेर आली। उत्पत्ती 24 अध्याय 15 वचन। रेबेका आपल्या कांद्यावर एक घागर वागत होती। त्या घागरातील पाणी केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हते, तर त्या पाण्याने एलियाजर, जो त्या प्रदेशासाठी अनोळखी होता, आणि त्यांचे सर्व उटांची दगाण भागवली. किती महान आशीर्वाद त्या कांद्याद्वारे प्राप्त झाला. थोडा वेळ थांबा आणि यांचा विचार करा. रेबेकाची घागर रिकामी नव्हती, ती गोल बिगरीतून भरलेली होती. नैसर्गिकरित्या ती वागण्यासाठी जड असणारच, पण तरीही रेबेकाने ते ओझ संयमाने कांद्यावर वाहिल, आणि त्यामुळे ती आपल्या कुटुंबालाही आणि अनोळखी लोकांनाही आशीर्वाद देऊ शकली. जर एका तरुण स्त्रीच्या कांद्याद्वारे एवढा आशीर्वाद मिळू शकतो, तर ख्रिस्ताची कांद्याद्वारे कितीतरी अधिक आशीर्वाद येऊ शकतो. तो सर्व चांगुलपणाच्या, कृपेचा आणि आशीर्वादाचा स्रोत आहे. त्यांचे कांदे इतके सामर्थ्यवान आहेत की ते आपले सर्व ओझे भागू शकतात. आपल्या जीवनातील सर्व दुःख, चिंता, अश्रू, परीक्षा, समस्या आणि संघर्ष आपण सगळं त्यांच्यावर टाकू शकतो. स्तोत्रकार म्हणतो, आपलं ओझ परमेश्वर टाका आणि तो तुला आधार देईल. स्तोत्र 55 अध्याय 22 वचन. प्रसिद्धाची पत्र लिहितो, तुमची सर्व चिंता त्यांच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. पहिली पत्र 5 अध्याय 7 वचन. होय, प्रभू तुमची काळजी घेतो, तो तुम्हाला आधार देईल. त्यांचे कांदे प्रत्येक जड ओझे उचलण्यास सामर्थ्य आहेत. तुम्ही किती दिवस स्वतः दुःख स्वतः वागत राहणार? गरजा, ओझ, कौटुंबिक अडचणी, गोटे, आरोप किंवा पापात ओझ, हे सर्व तुम्हाला आता स्वतःच्या बलावर वागण्याची गरज नाही. आज ते सर्व प्रभूची कांद्यावर टाका आणि कृतज्ञतेने त्यांची स्तुती करा. तुम्हाला हृदयात गोल विश्रांती अनुभवायला मिळेल. तुम्हाला दैवी शांती मिळेल. आत्म्यात एक मोठा आराम व ताजेपणा येईल, आणि तुम्ही आत्मविश्वासाने म्हणाल, प्रभू माझे विश्वासाची गोष्ट पूर्ण करेल. स्तोत्र 138 अध्याय 8 वचन. ख्रिस्ताने आधीच आपल्या पापाची, सापाची, आजाराचे, दुर्बलतेचे आणि दुःखाचे ओझे वाहिले आहे. आजही तो तुमचे ओझे वागण्याची आस धरून आहे. प्रेमी देवाची संताने, तुमची सर्व चिंता प्रभूची कांद्यावर टाका. चिंतनासाठी श्लोक. हे सगळे कष्ट करणारे आणि ओझ्याखाली तडपलेले लोकांनो, माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन. मॅथ्यू 11 अध्याय 28 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी आयुब 22 अध्याय 23 अध्याय 24 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृती 11 अध्याय. धन्यवाद.